श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं स्वामीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे मावा केक बनवणार आहोत, एकदम झटपट आणि इझी. इथे मी 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1/3 ऑइल घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि इथे 1 कप दूध आहे, त्यामधलं थोडंसंच मी इथे या मिक्सचर मध्ये टाकलेलं आहे. हे छान आपण लम्स फ्री असं बॅटर तयार करायचंय. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, मी ते चिमूटभर वेलची पावडर टाकलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. इथे मी 1 कप मैदा घेतलाय आणि तो आपण इथे मिक्स करायचा आहे. अजिबात गाठी तयार होऊ द्यायच्या नाहीयेत. इथे 1 टीस्पून मी बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा नवीनच हवाय, खूप वर्षांपूर्वीचा घेऊ नका, नाहीतर केक फुगणारही नाही आणि बिघडून जाईल आपली रेसिपी. ओके, आता इथे बघू शकता 1 कपातलं जे दूध होतं ना, ते आणखीन थोडंसं मी यामध्ये टाकलंय, कारण आपल्याला खूप जाडसर किंवा घट्ट असं पीठ नकोय. आपल्याला बॅटर आपलं छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. तुम्ही इथे बघू शकता आणि 1 कप मधलं इतकं दूध माझं वाचलेलं आहे. इथे मी आता कुकरचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही केक टीन वगैरे घेऊ शकता. माझ्याकडे केक टीन होता, पण तो वेगळ्या शेपचा होता. सो मी इथे ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे. मैदा इथे छान त्याला लावून घेतलेला आहे. मी इथे चेरी टाकली होती. ऍक्च्युली मावामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स भरभरून टाका, तीच त्याची मेन मज्जा आहे. माझ्या मुलीला आवडत नाही, त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, छान असं टॅप करून घ्यायचंय 2-3 वेळा, ते बबल्स मोकळे झाले पाहिजे. आणि त्यानंतर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये हे आपल्याला ठेवायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता, खूप छान आणि सुंदर असा टेस्टी मावा केक आपला तयार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा.